सर्व खेकडे पाण्याने स्वच्छ धुवून साफ करून घेतले आहेत. बारीक नांगे आहेत ते वाटून घ्यायचे आहेत. हे वाटून घेतलेले पाणी, लसूण खोबरं कांद्याचं वाटण, आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट, मालवणी मसाला आणि हे सर्व खेकड्याच्या पेट्या आणि मोठ्या नांग्या आपल्याला फोडणीसाठी लागणार आहेत. मीठ आणि हळद आणि फोडणीसाठी तेलसुद्धा आपल्याला लागणार आहे. सर्वप्रथम गॅसवर तेलामध्ये बारीक चिरलेलं लसूण, आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट आणि कांदा खोबऱ्याचं वाटण छान फ्राय करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. आणि त्याच्यामध्ये मालवणी मसाला, मीठ आणि हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून थोडेसे पाणी टाकून तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये सर्व जे खेकड्याच्या पेट्या आणि मोठ्या नांग्या आहेत त्या परतून घ्यायच्या आहेत. आणि जे वाटलेले बारीक नांग्याचे पाणी आहे ते मिक्स करायचं आहे. आणि आपल्याला हवे तेवढे पाणी रश्श्यासाठी टाकून खेकड्याचं कालवण उकळण्यासाठी ठेवायचं आहे 10 ते 15 मिनिटांसाठी. हे आपलं मस्त खेकड्याचं कालवण तयार झालं आहे.